नमस्कार. आज आपण अनंत चतुर्दशीचे महत्त्व ह्याची माहिती जाणून घेऊयात. अनंत संसार महासमुद्रे मानाव समबुद्धर वासुदेव अनंतरूपे विनियोजितात्माय अनंतरूपाय नमोस्तुते नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अनंत चतुर्दशीचे महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. अनंत चतुर्दशी म्हणजे काय, तर भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशी ही साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये 10 दिवसाचे जे गणपती असतात, गणपती उत्सव असतो, त्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन करतात. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हणतात. तर या दिवशी काय असतं, या दिवशी म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. म्हणून अनंत चतुर्दशीला हे अनंताचे व्रत करतात. आणि आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे म्हणून व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून हे अनंत चतुर्दशीचे व्रत आहे. असं हे महत्त्वाचं एक व्रत आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे संकट किंवा आपल्याला वैभव प्राप्त, प्रत्येकाची मनोकामना ही वेगवेगळी असते. म्हणून हे व्रत कसं आहे तर 14 वर्ष हे व्रत केलं जातं. आणि एक अनंताचा दोरा म्हणजे रेशीम दोरा असतो आणि त्याला 14 गाठी बांधलेल्या असतात, म्हणून त्याची ती पूजा करतात. अनंताच्या दोऱ्याची ती दोरक म्हणतात त्याला, अनंताच्या दोऱ्याची पूजा करतात. आणि मग ही पूजा करून अनंत चतुर्दशीचे व्रत करतात. आता याच्या पाठीमागे अशी आख्यायिका आहे की पांडवांना द्यूतामध्ये हरवल्यानंतर पांडव 12 वर्ष वनवासात गेले होते. आणि म्हणजे त्यांच्यावर मोठं असं संकट आलं होतं पांडवांच्यावर. आणि 1 वर्ष ते अज्ञातवासात होते. त्यांना तो अज्ञातवास भोगावा लागला किंवा 12 वर्ष वनात गेले ते. आणि पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून काय केलं तर त्यांनी अनंत व्रत करण्याचा निश्चय केला. आणि व्रत करण्याचा श्रीकृष्णाने, हे व्रत कोणी करायचं तर पांडवांना श्रीकृष्णाने उपदेश केला की तुम्ही अनंताचे व्रत करा. तर ते कुठल्या पद्धतीने करायचं तर ते श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सणांची सुरुवात होते, प्रारंभ होतो तो नागपंचमीपासून होतो. आणि त्यातील एक पर्व म्हणजे अनंत चतुर्दशी असे, म्हणजे ते पर्व अनंत चतुर्दशीला संपते. अनंत हे एक महानागाचे नाव आहे. तरी अनंत हे एक विष्णूचे रूप, म्हणजे ते पण विष्णूचंच नाव आहे अनंत. अनंत चतुर्दशी ही विष्णू, त्या दिवशी विष्णूची म्हणजे अनंत या नावाने पूजा केली जाते. म्हणजे किती महत्त्व आहे अनंत चतुर्दशीला. असं हे व्रत करायचं असतं. पण त्या दिवशी ते व्रत करताना कसं करायचं तर 14 फुले आहेत किंवा 14 प्रकारची फळं आहेत, 14 प्रकारचे धान्य आहेत, 14 प्रकारचा नैवेद्य दाखवून, म्हणजे 14 याला महत्त्व त्यांनी खूप दिलेलं आहे. असं हे अनंताचं व्रत आहे. मग एका दोरकापासून, म्हणजे एक दोरा घ्यायचा, त्याच्यापासून ती अनंताची पूजा केली जाते. त्या दोऱ्याला सुद्धा 14 गाठी मारायच्या. हा दोरा अनंत म्हणून ओळखला जातो. म्हणून अनंत चतुर्दशीला त्या दोऱ्याचं महत्त्व आहे. तर तो दोरा कुठल्या हातात घालायचा, तो उजव्या हातात घालायचा. उजव्या हाताच्या मनगटावर तो दोरा बांधायचा. तो सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण करतो. असं हे दोऱ्याचं महत्त्व आहे. आणि बऱ्याच जणांची त्याच्यावर श्रद्धा पण आहे. आणि हे अनंताचे व्रत 14 वर्ष करतात. काही लोक तर आजन्म करतात. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत हे अनंत चतुर्दशीचे व्रत करतात. आणि या व्रताची कथा ही अशी एक सत्यनारायणसारखी कथा आहे.
कथेचा नायक ब्राह्मण आहे आणि त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिलेला असतो आणि तिचं नाव शीला. तिच्यावर जन्मानंतर त्या ब्राह्मणाची पत्नीही दिवंगत झाली तिच्या जन्मानंतर. सुमंतने त्या ब्राह्मणाने दुसरा विवाह केला आणि ती पत्नी अतिशय म्हणजे रागीट होती, कर्कश होती, सतत अशी राग धरणारी होती आणि पुढे शीलाचा विवाह कौंडन्य ऋषीशी झाला. अशा प्रकारे त्या शीलाला जन्म दिल्यानंतर वडिलांनी सांभाळ केला आणि तिचा जन्म कौंडन्य ऋषीशी झाला. एक दिवस असं जाता जाता काही ठिकाणी स्त्रिया अनंताचे व्रत करत असताना दिसल्या. तेव्हा त्या स्त्रियाकडे त्या शीलाने विचारलं की हे तुम्ही काय करताय, ही कुठली पूजा आहे, ही कुठल्या दिवशी करायची, त्याचं व्रत काय आहे, अनेक प्रश्न विचारले. मग शीला म्हणाली की चला मग काही हरकत नाही, आपण त्या दिवसापासून हे व्रत करूया. आणि शीलाने ठरवलं की आपण हे व्रत करायचं. आणि हे व्रत केल्यानंतर मग कौंडिन्य ऋषींना खूप चांगले दिवस आले, वैभवाचे दिवस आले, ते खूप श्रीमंत झाले. आणि मग त्यांना म्हणजे असं वाटलं की हे कुठलं व्रत असं तिने केलं की इतकं मोठं आपल्यामध्ये बदल झाला. आणि असं करता करता शीलाच्या हातामध्ये जो दोरक होता किंवा दोर होता, अनंताचा दोरा होता, तो पडला. आणि त्यावेळेस पडल्यानंतर एक श्रद्धा असते, त्या श्रद्धेनंतर सुद्धा असं झालं की तिला असं वाटलं की आता आपलं वैभव गेलं, आपल्यावर संकट आलं. आणि खूप म्हणजे असा त्रास झाला मनापासून, तिला मनातून खूप असा त्रास झाला. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर आता काय करायचं, तर कौंडिन्य ऋषींनी परत ते व्रत केलं आणि परत त्यांना हे वैभवाचे दिवस आले. असं हे प्राचीन व्रत आहे. अशा या अनंत चतुर्दशीच्या दिवसाची ही कथा आहे अशी थोडक्यात. अनंत चतुर्दशीची महत्त्व एक अधिक वाढवणारा योग म्हणजे गणेश उत्सवातील विसर्जन. या गणेश उत्सवामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. सगळीकडे थाटामाटात मिरवणूक वगैरे काढून जलाशय, समुद्र, नदी, विहीर अशा ठिकाणी गणेश भक्त मूर्तीचे विसर्जन करतात. आणि तेव्हा कसं आनंदाचं वातावरण असतं. अनंत चतुर्दशी हा अनंत व्रताचा दिवस आहे, म्हणून अनंत चतुर्दशीचे व्रत हे खूप त्यांनी महत्त्वाचं सांगितलेलं आहे. मग श्रीकृष्णाने सुद्धा युधिष्ठिरला या व्रताचं महत्त्व सांगितलं होतं. आणि पांडवांना जेव्हा राज्य मिळाले असे हे म्हणजे हे व्रत केल्यानंतर पांडवांना राज्य मिळालं होतं. हे व्रत म्हणजे अनंत चतुर्दशीचं व्रत त्यांनी केलं. आणि अनंत चतुर्दशी हा अनंताचा व्रताचा दिवस आहे. आणि आज अनंत चतुर्दशी किती महत्त्वाची आहे आणि त्या दिवशी ते एक व्रत कसं केलं जातं, कुठल्या प्रकारे त्याला पूजेचं महत्त्व आहे, त्या दोऱ्याला किती गाठी मारल्या जातात. आणि त्या अनंत चतुर्दशीच्या व्रतामुळे आपली इच्छा, आपली मनोकामना, आपल्यावर आलेले संकट दूर होते, मनोकामना पूर्ण होते, आलेले वैभव आपल्याला प्राप्त होतं. असं हे अनंत चतुर्दशीच्या व्रताची थोडक्यात मी कथा तुम्हाला सांगितली. आणि अशा प्रकारे त्या दिवशी गणपतीचं हे विसर्जन, घरातील गणेश भक्त आणि मोठ्या मंडळातील गणेश भक्त हे अत्यंत आनंदाने, उत्साहाने, थाटामाटाने त्या दिवशी गणपतीचे विसर्जन करतात. असा हा आनंद देणारा गणपती, बुद्धी देणारा गणपती, अनेक विद्यांचा कला असणारा गणपती त्या दिवशी सगळ्यांना आनंद देऊन जातो. आणि वर्षभर त्या आनंदाच्या एक सागराच्या प्रवाहामध्ये सर्व मंडळी असतात. अशा प्रकारे हे अनंत चतुर्दशीचं व्रत आणि त्याचं महत्त्व मी आज तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. आज मी माझ्या वाणीला इथेच विराम देते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.